खरेदी खतात खाळाखोड करून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या कन्या यांच्या नावे जमीन घेतल्याचा आरोप या ठिकाणी चमेलीबाई तायडे यांनी केला असून बोदवड पोलिसात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत माजी मंत्री एकनाथ खडसे आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ, काय सांगणार? आपल्यावर या ठिकाणी आरोप केले आहे की तुम्ही महारवतनाची जमीन खरेदी केलेली आहे। या प्रकरणी बोदवड पोलिसात आपल्याविरुद्ध व आपल्या कन्येविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काय सांगणार? बोदवड पोलिसांमध्ये महारवतनची जमीन खरेदी केली आणि ते कागदपत्रात फेरफार केले, याच्यामधून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। वास्तविक या गुन्ह्याला काही अर्थ नाही आहे। DSPच्या आदेशाने राजकीय दबावामुळे घडलेला हा गुन्हा आहे। मुळामध्ये पहिलं जर पाहिलं तर ही जमीन जी आहे ती जमीन महारवतन जमीन नाही, ही जमीन वर्ग 1ची जमीन आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये परवाच दिवशी लक्षवेधीला उत्तर देत असताना माननीय मंत्री बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे, मौजे मानपूर तालुका भुसावळ येथील गट क्रमांक 122, 23चे 7-12 उतारे व फेरफार नोंदीचे अवलोकन केले असता सदर गट हे भोगवतादार वर्ग 1चे असून सर्व गटांचे एकूण क्षेत्र 34.21 हेक्टर आहे। त्यापैकी 17, 18, 19च्या मिळकतीचे तापी पूर्णा शुगर अँड अलाइड इंडस्ट्री रजिस्टर ऑफिस कृषक भवन जळगाव यांच्याकडे हस्तांतरण झालेले आहे। त्यामुळे सदर गट भोगवतादार वर्गचे नमूद असल्याने हस्तांतराबाबत सक्षम पदाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक नाही, हे बावनकुळे म्हणत आहे। स्वतः त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मान्य केलेलं आहे की ही जमीन महारवतन जमीन नाही। त्यामुळे पुढचे प्रश्न उद्भवतच नाही या संदर्भामध्ये की महारवतन जमीन खरेदी केली, मग बोगस केलं वगैरे वगैरे। हा जाणीवपूर्वक मोडून तोडून या ठिकाणी केलेला FIR आहे। भाऊ, चमेलीबाई तायडेच्या फिर्यादी त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही साखर कारखाना टाकण्याच्या उद्देशाने या जमीन या ठिकाणी घेतल्या होता व या ठिकाणी आपले जे मुलं आहेत त्यांना नोकरी लावून देऊ या उद्देशाने तुम्ही या जमिनी घेतल्या आहेत, असा त्यांनी आरोप केलेला आहे। असं मुलांना नोकरी लावून देऊ वगैरे या उद्देशाने आम्ही जमिनी घेतल्याच नाही। स्वाभाविक आहे, कारखाना झाला तर कोणीतरी कामाला त्या ठिकाणी लागतं, परंतु मुलांना तुमच्या लावू मग तुमची जमीन देऊ असं नाही आहे। मग बाकीच्या यांची तक्रार का नाही आहे? या ठिकाणी ही जमीन 85 एकर आहे। या 5 एकरावाल्याचीच तक्रार होते आणि ती 85 एकरवाल्याची होत नाही, याचा अर्थ काय? आणि त्यातल्या त्यात 25 वर्षानंतर तक्रार करण्याचं प्रयोजन काय? जर करायचं असतं तर त्याच वेळेस केलं असतं, 2002 साली, 3 साली, 4 साली, 5 साली, 6 साली। आत्ता 25 वर्षानंतर कुणीतरी भडकवायचं आणि ब्लॅकमेलिंग करायच्या उद्देशानं या ठिकाणी FIR दाखल करण्यास DSPवर आमदारांनी वगैरे प्रेशर आणून दाखल करायला लावायचा, हे एक षडयंत्र आहे। राजकीय दबाव वापरून तुम्ही या जमिनी घेतल्याचा देखील त्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे आणि जे खरेदी करत होतं त्यापैकी जे पैसे होते ते अपूर्णच पैसे या ठिकाणी दिले असे त्यांनी म्हटलेलं आहे। कोणताही पैसा अपूर्ण वगैरे नाही आणि राजकीय प्रेशर आणण्याचा प्रश्नच या ठिकाणी येत नाही। त्यांना जी जमिनी दिल्या आहेत त्या रेडी रेकनरने दिलेल्या जमीन, रेडी रेकनरने दिलेले त्यांना पैसे 1 रुपयासुद्धा त्यांना कमी करण्यात आला नाही, कमी करण्यात आला नाही। बाजार मूल्य जे रेडी रेकनरमध्ये आहे त्याप्रमाणे त्यांना पैसा दिलेला आहे। हे सर्व एकच बाई का तक्रार करते? 85 एकरापैकी जे 25 शेतकरी आहेत ते का तक्रार करत नाही? हे एकट्यालाच अन्याय झाला असं वाटतं का? हे एकटेच महारवतनाची जमीन घेतली आहे काय? मुळामध्ये महारवतनाची जमीन नसताना महारवतनाची जमीन दाखवून दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न आहे आणि यासाठी हा जो FIR दाखल केलेला आहे तो छळण्यासाठी केलेला दिसतो आहे। या FIRच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये मी अपील करणार आहे स्क्वॅशिंगसाठी। राजकीय षडयंत्र वाटतं का तुम्हाला? हे नाही, राजकीय षडयंत्र आहे, आजचंच नाही आहे। वारंवार एकनाथ खडसेंना कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतो, त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं, मग त्याच्यामधलं मी निर्दोष सुटतो, मग आणखी काहीतरी करण्याचा प्रयत्न होतो। कारण असे माझ्याशी लढण्याची ताकद या विरोधकांमध्ये नाही। नाथाभाऊंशी वैचारिकदृष्ट्या लढण्याची ताकद नाही, नाथाभाऊंशी सामाजिक कार्याच्या संदर्भामध्ये ज्या हजारो कोटीचे कामं मी उभे केले त्याला चॅलेंज देण्याची ताकद याच्यामध्ये नाही। मग कुठल्या तरी पाकिट चोरासारखे एखादं छोटं मोठं काम करण्याचा प्रयत्न हे करत आहे। कोणाचं षडयंत्र वाटतं? काय सांगणार? षडयंत्र कोणाचं वाटतंय नेमकं? नाही, षडयंत्र याच्यामध्ये साधं दिसतं आहे, चंद्रकांत पाटलांनी याच्यासाठी आमदार जे चंद्रकांत पाटील आहे त्यांनी याच्यासाठी
विधानसभेत लक्षवेधी विचारली. त्यानंतर याच लोकांना मोर्चे काढायला लावले, अन्य लोकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या ब्लॅकमेलिंगला मी भीड पडलेलो नाही. त्यांना म्हटलं ते करायचं ते करा, माझं सगळं काम नियमात आहे, मी तुम्हाला असे वरचे पैसे खालचे पैसे हे देणार नाही. तर भूमिका काय असणार आहे? नाही, मी भूमिका स्पष्ट केलेली आहे की याच्याविरुद्ध मी माननीय हायकोर्टामध्ये अपील करणार आहे. नक्कीच या ठिकाणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे, आपण कुठल्याही प्रकारची महारवतनाची ही जमीन खरेदी केलेली नाही. या संदर्भात आपण हायकोर्टात दाद मागणार असल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.